अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर। अजित पवारांकडे पुण्यासहित बीडचीही जबाबदारी। मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री। एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि मुंबई शहराची धुरा। झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकत्व। पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद। बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची निवड। धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदावरून वगळलं तर पंकजा मुंडेंकडे जालन्याचं पालकत्व। मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीकडे लाभाचं पद कसं? अंजली दमानी यांचा टू द पॉइंट कार्यक्रमातून सवाल। मुंडेंच्या मंत्रिपदाच्या काळातच कंपनीची मक्तेदारी, दमानी यांचा आरोप। राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून छगन भुजबळ तडकाफडकी निघाले। तटकरेंच्या विनंतीमुळे अधिवेशनाला आल्याची भुजबळांची माहिती। युती झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार। दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य। 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख। राज्य शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड। विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख कशासाठी? विरोधकांचा सवाल। आणि सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी संशयित आकाश कनोजिया पोलिसांच्या ताब्यात। छत्तीसगडमधील दुर्गमधून आवळल्या मुसक्या।